कोण श्रीमंताच्या पोटी जन्माला येतं, कोण गरिबाच्या पोटी जन्माला येतं ते आपण ठरवत नसतो, पण सामान्य माणूस म्हणून इथं राहणं हा गुन्हा आहे का? आज शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की 31 मार्चच्या अगोदर शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावं। ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून जे सत्तेत आले त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर या राज्याचे आपले माननीय श्री माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री म्हणतात की कर्जमाफी करून करणार काय? मुलाचं लग्न, मुलाचं साखरपुडा। अहो कृषी मंत्री साहेब, मुलाचं लग्न, तुम्ही मुलाच्या साखरपुड्याची गोष्ट आम्हाला करतात कर्जमाफी करून? एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नासाठी या देशाची राज्याची मीडिया ज्यांनी विकत घेऊन त्या एका मोठ्या उद्योगपतीच्या युवराज मुलासाठी तुम्ही मीडिया पूर्ण वापरली। सगळे नेते मंडळी, मोठ्या नेत्यांचे मुलं, मोठे नेते तिथं जेव्हा त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला नाचत होते, त्या मोठ्या लग्नाच्या वेळी तुम्हाला वाटत नाही की त्यांचे लग्न होतात, पण जेव्हा शेतकऱ्याच्या गरीबाच्या पोराचं जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा तुम्ही म्हणतात की कर्जमाफी केलेल्याचा हा पैसा तुम्ही लग्न आणि साखरपुड्यात लावतात। खरं तर याचा निषेध झाला पाहिजे। त्यानंतर प्रश्न येतो की एसटीचं विलगीकरण होईल की नाही होईल, याच्यासाठी 2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावरती एसटीने संप पुकारलेला होता की एसटीला शासनामध्ये विलगीकरण करा म्हणून। तो दिवाळीच्या ऐनवेळी एसटीचा संप असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचण झाली, सामान्य माणसाला अडचण झाली, दिवाळीमधून इकडच्या तिकडच्या दुसऱ्या गावी जाणाऱ्या लोकांना अडचण झाली। आता पुन्हा एकदा विलगीकरण तर दूरची गोष्ट आहे, मात्र जो एसटीच्या कर्मचाऱ्यांना 100% पगार मिळाला पाहिजे तो फक्त 56% मिळतो आणि 44% पगार अजूनही त्यांना मिळत नाही। तर उद्याच्याला जर का हा पगार त्यांना अजूनही मिळाला नाही तर उद्या पुनश्च एकदा एसटीचे कर्मचारी संपावर जातील आणि सामान्य माणसाचं ही जी जीवनदाहिनी आहे ही बंद पडेल आणि त्याचा फटका फक्त तुमच्या माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावरती उभ्या असणाऱ्या माणसाला होणार आहे। ज्या आजच्या MPSC UPSCच्या माध्यमातून जे प्रशासकीय अधिकारी घडले, जे मोठे मोठे महापुरुष घडले, पण ते ज्या जिल्हा परिषद शाळेमधून शिकले त्या जिल्हा परिषद शाळांची आज परिस्थिती काय आहे आपण सगळ्यांना जाणून आहात। काही 2-4 दिवसापूर्वीच्या बातम्या आहेत त्या आपण जरूर बघा। जिल्हा परिषद शाळेच्या वरती छत नाही आहे, बसायला बाग नाही आहे, काही पाडपट्ट्यावरती जिल्हा परिषदेची शाळा तर झाडाखाली बसते। इतकी वाईट अवस्था मराठी शाळांची आहे, जिल्हा परिषद शाळांची आहे आणि ही जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था असल्यामुळे तिथं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट उभ्या राहिल्या, खाजगी संस्था उभ्या राहिल्या। तर आमच्यासारख्याला तुमच्यासारख्याला तिथे फी भरणं परवडत असेल, मात्र जो मोलमजुरी करतो 100 रुपये 200 रुपये ज्याचा हातावर पोट आहे त्याचा मुलगा या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आणि खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये शिकूच शकत नाही, त्याला फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळा हाच एक उपाय आहे। त्याच्या पोराचं काय नाही। नुकताच काही दिवसांपूर्वी एक बातमी आली की खासदारांच्या पगारामध्ये 24% वाढ करण्यात आली। खासदारांना त्यासाठी कुठलेही आंदोलन करावे लागले नाही, कुठलेही पाठपुरावा त्यांना करावा लागला नाही, पण खासदारांची 24% पगारवाढ करण्यात आली। महाराष्ट्रातील देशातील जेवढेही राज्यसभा लोकसभेचे खासदार आहेत प्रत्येक खासदाराच्या खाली फॉर्च्युनर आहे, त्यांना राहायला मोठे मोठे बंगले आहेत, त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे। इतकं सगळं असून सुद्धा शासनाने पुनश्च एकदा त्यांच्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा दिला आणि गरिबाच्या हातामध्ये GSTचा टॅक्स पेपर त्यांनी दिलेला आहे। रुग्णालयाच्या नावावरती हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होताना आपण बघतोय। काही रुग्णालयांमध्ये मंगेशकर रुग्णालयाचं आताच घडलेली घटना आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, ती घटना तुम्ही बघा। आता ती घटना बघितल्यानंतर त्याच्यावर बोलूही आपल्याला वाटत नाही। आणि सामान्य माणूस म्हणून जर जन्माला येणं गुन्हा असेल तर हा देश फक्त स्वातंत्र्य, हा देश फक्त श्रीमंताचा आहे, हा देश फक्त उद्योगपतींचा आहे का? आणि असं असेल तर मग आपण का आपलं बोरिया बिस्तर बांधून या देशामधून निघून जात नाही असाही प्रश्न निर्माण होतो। पण आपली भोळी भाडी जनता कधी यावर विचार करेल यावर आपल्याला माहीत काही असेल आपल्यापर्यंत अजून अशा कोणत्या विषयावरती आपण व्हिडिओ केला पाहिजे किंवा बोललं पाहिजे आपण जरूर सुचवा।